83.8 FM रेडिओ महफिल. शाळेचा दिवस उजाडला, पुन्हा ती वही हातात, गुरूंच्या नाण्याच्या सोबती जणू मिळाली साथ. नव्या मित्रांच्या हसऱ्या गाठी रंगले क्षण सारे, शाळेच्या या प्रवासात आनंद फुलले भरे. मी आहे आरजे आविष्कार आणि माझ्यासोबत आहे आरजे अर्चिता आणि आम्ही आपलं स्वागत करीत आहोत आजच्या आमच्या कार्यक्रमात आठवणींची शिदोरी. आणि तुम्ही ऐकत आहात 83.8 FM रेडिओ महफिल. बरोबर आविष्कार, जसं की तू आता कुसुमाग्रज यांची ही कविता ऐकवलीस, पण आता ही कविता ऐकवण्याचं काय कारण होतं? कारण असे होते की काही दिवसापूर्वी मी बाहेर जात होतो तेव्हा मी शाळेतल्या मुलांना पावसात खेळताना पाहिलं आणि मला माझ्या शाळेच्या दिवसांची आठवण आली. हो, शाळेशी प्रत्येकाचं एक वेगळं नातं असतं, मनात एक खास जागा असते. त्या मुलांना पाहून मला माझ्या शाळेचा एक किस्सा आठवतोय, पण त्याआधी आम्ही तुम्हाला एक गाणं ऐकवू इच्छितो. जसं प्रत्येक शाळेमध्ये शाळा सुरू होण्याआधी एक प्रार्थना केली जाते, आज आपण आपल्या कार्यक्रमाची सुरुवात या गोड गाण्याने करत आहोत. हे गाणं उबंतू या चित्रपटातील असून अजित परब आणि मुग्धा वैशंपेन यांनी गायले आहे. हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणी, हीच मुची प्रार्थना, हेच मुचे मागणी. माणसाने माणसाशी माणसा सम वागणे. आमच्या शाळेमध्ये असे होत असे की दरवर्षी इयत्ता बदलताना प्रत्येक मुलाची तुकडी बदलली जायची. आमच्या शाळेमध्ये 7 मित्रांचा खूप चांगला ग्रुप होता. आमचे पालकही एका दुसऱ्यांना ओळखत होते आणि मागील 2-3 वर्षापासून आम्ही सगळे मित्र एका तुकडीमध्ये येतच नव्हतो. प्रत्येक जण वेगवेगळ्या तुकडीमध्ये जात असे, त्यामुळे आम्हाला तितकी काहीशी मौज मजा मस्ती करता आली नाही. पण ह्या वर्षी आम्ही आशा करत होतो की आम्ही सगळे मित्र एकाच तुकडीमध्ये येऊ. अखेर 2 दिवसाने आम्हाला सूचना मिळाली. त्यामध्ये असे आले की आम्ही सगळे मित्र एकाच वर्गामध्ये आहोत. आम्ही सगळे खूप खुश झालो. शेवटी शाळेचा तो पहिला दिवस आला. मला अजूनही ती तारीख आठवते, 15 जून 2016. या तारखेला आम्ही सगळे मित्र आमच्या वर्गात भेटलो आणि आम्ही खूप गप्पा मारल्या. आता आम्ही विचार केला की आता आम्ही सगळे मित्र एकत्र आहोत, यावर्षी खूप मजा मस्ती करणार आणि अनेक आनंदाचे क्षण आम्ही एकत्र काढले त्यावर्षी आम्ही सोबत असताना. पण हा आनंद काही क्षणांचाच होता. त्यामध्ये असे झाले की ज्या वर्ग शिक्षिका म्हणून मॅडम आम्हाला नको हव्या होत्या त्यांनीच आमच्या वर्गामध्ये प्रवेश केला. पहिल्यांदा बघून आम्हाला असं वाटलं की त्या फक्त वर्गामध्ये किती लोक आहेत, कोण आहेत, काय करत आहेत ते बघायला आले असतील. पण काही वेळानंतर त्या येऊन बसल्या आणि त्यांनी रजिस्टर उघडलं. मात्र आता आम्हाला खात्री झाली होती की ह्याच आमच्या वर्ग शिक्षिका असाव्यात. पण इतक्यात शिपाई दादा देवासारखे वर्गात आले आणि त्यांनी त्या मॅडमला सांगितले की हा तुमचा वर्ग नव्हे, तुमचा वर्ग दुसरा आहे. हे ऐकून आमच्या वर्गातले प्रत्येकाचा आनंद गगनात मावेनासा झाला. आम्ही सगळे खूप खुश होतो. आता आम्हाला ह्या वर्षी खूप मज्जा करता येणार होती म्हणून. अरे वा, मस्तच. किती छान नशीब होतं तुमचं. तुम्हाला जे हवं तेच मिळालं. हे ऐकून मलाही माझ्या शाळेच्या मित्रांची आठवण आली. मागच्याच वर्षी आमचं रियुनियन झालं होतं, तर आम्ही सगळे भेटलो होतो. तुमचंही झालं असेल ना रियुनियन? रियुनियन सोड, इथे एखाद्याने मेसेजचं उत्तर देणं ना हीच खूप मोठी गोष्ट आहे. सगळेजण इतके व्यस्त झालेत की मित्रांशी बोलणंच विसरले. ते शाळेचे दिवस पण काय होते, जेव्हा आम्ही शाळेत रोज भेटायचो, रोज गप्पा मारायचो. ते दिवसही काय दिवस होते. शाळेच्या दिवसांची गोष्ट तर वेगळीच आहे. या विषयावर अजून बोलायचंच आहे, पण त्याआधी घेऊया आपण एक छोटीशी विश्रांती. शाळेचा पहिला दिवस आणि आपला बंटी एकदम कॉन्फिडंट. मग काय, सिलेबस पुढे जात गेला, बंटी मागे राहत गेला. शाळेची आहे वेगळी गती, ट्युशनची ही वेगळी गती. इतिहास देतो त्रास आणि सायन्सची वाटते भीती. गोल गोल भूगोल आणि मॅथ्सचे प्रॉब्लेम्स आहेत तरी किती. क्लासरूम नोट्स, ट्युशन नोट्स
आई बाबा ताई सगळे देतात सल्ले पण सोल्युशन कुठेच नाही. बंटी नको सेंटी, नवनीत मार्गदर्शक आहे ना. जेव्हा समजेल जास्त तेव्हा अभ्यास होईलच ना मस्त. आता नेहमी कॉन्फिडंट नवनीत. आम्ही आपलं पुन्हा स्वागत करत आहोत आपल्या कार्यक्रमात आठवणींची शिदोरी. आणि तुम्ही ऐकत आहात 83.8 FM रेडिओ मेहफिल. आणि मी आहे तुमची मैत्रीण आरजे अर्चिता आणि माझ्यासोबत आहे आरजे आविष्कार. शाळेच्या गोष्टी सुरूच आहेत तर प्रत्येकाचा कोणता ना कोणता आवडीचा विषय असतोच. जसं माझा की गणित होता. गणित कोणाचा आवडता विषय असतो? मग तुझा कोणता होता? माझा मराठी होता. मराठीसह मला पीटीचा तास पण आवडायचा. पीटीचा तास तुझा सगळ्यांचाच आवडीचा असतो. पीटीच्या तासामध्ये मी खूप मस्ती सुद्धा केली आहे. मला सगळ्यात जास्त राग तेव्हा यायचा जेव्हा पीटीचा तास कोणत्या दुसऱ्या विषयाचे शिक्षक घेत असेल, खास करून जेव्हा गणिताचे सर. पीटीचा विषय निघालाच आहे तर शाळेत शिस्तही पाळायला लागायची. शिस्त, आणि ती सुद्धा शाळेत? ती तर मी कधी पाहिलीच नाही. आणि त्याचा सगळ्यात मोठा वाटा जातो माझ्या मित्रांना. त्यांच्यामुळे मी शाळेमध्ये खूप गमतीशीर आणि मजेशीर दिवस काढले आहेत. शाळा आणि शाळेचे मित्र अशा गोष्टी आहेत की ज्या आपण आपल्या आयुष्यात कधीच पुन्हा नाही अनुभवू शकत. तर हे गाणं आपल्या शाळेतल्या सर्व मित्रांसाठी. नवे नवे गीत हे मनाचे, धडकन नवी छेडूया. नवे नवे गीत हे मनाचे, धडकन नवी छेडूया. जिंदगीला नव्याने देऊ चेहरा हा स्वप्नातला. कभी हो मन मानिया, थोडी सी बदमाशिया, तेरी मेरी यारिया. कभी हो मन मानिया, थोडी सी बदमाशिया, तेरी मेरी यारिया. तर कसं वाटलं हे गाणं? गाणं तर ठीक होतं, पण खरी माझ्या शाळेमध्ये दिवाळीच्या सुट्टीनंतर येते. दिवाळी सुट्टीनंतर आपण शाळेमध्ये क्रीडा दिवस, वार्षिक स्नेहसंमेलन असे दिवस साजरे करतो. त्याचबरोबर आपण पिकनिकला सुद्धा तर जातो. वार्षिक स्नेहसंमेलनाची गोष्ट निघालीच आहे तर मला तुम्हाला एक किस्सा ऐकवायचा आहे. दिवाळीनंतर थंडीचं वातावरण सुरू होतं आणि त्या थंडीत सकाळी सकाळी उठायला खूप कंटाळा येतो. पण मी मात्र रोज सकाळी उठून आनंदात शाळेत जायची. त्याचं कारण असं होतं की मी वार्षिक स्नेहसंमेलनाच्या नृत्यात होते. आमचा सराव सुरू झाला होता आणि मी आनंदात 4 नृत्यांमध्ये भाग घेतला होता. वार्षिक स्नेहसंमेलनाच्या दिवशी 3 नृत्य मध्यांतर आधी आणि 1 मध्यांतर नंतर लगेच होतं. पहिले 3 नृत्य तर खूप छान पार पाडले, पण जे नृत्य मध्यांतर नंतर होतं त्याच्यात मध्यांतर कधी संपलं हे मला कळलंच नाही आणि मंचावर जायला मला खूप उशीर झाला. मग मी पटकन तयारी केली आणि शेवटच्या सेकंदाला माझ्या जागी जाऊन पोहोचले. त्यावेळी माझं मन जोरात धडधडत होतं आणि मी खूप गोंधळले सुद्धा होते. तरी माझं ते नृत्य खूप छान पार पाडलं. नृत्य संपताच आमच्या सरांनी आम्हा सगळ्यांवर कौतुकांचा वर्षाव केला. अरे वा, हे ऐकून आपल्या श्रोत्यांना आपल्या वार्षिक स्नेहसंमेलनाच्या आठवणी जाग्या झाल्या असतील. तुमचाही असा एखादा किस्सा सांगण्यासाठी आम्हाला मेल करा 83.8 FM रेडिओ मेहफिलवरती. आता आपण घेऊया एक लहानशी विश्रांती. विश्रांतीनंतर आपण पुन्हा भेटू आणि शाळेच्या आठवणींबद्दल गप्पा मारू. मला वाटतं ही शाळा चांगली असेल. अच्छा, हे पावर्ड बाय लीड म्हणजे शाळा जी देते आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण. गुड मॉर्निंग. चला या बघू माझ्यासोबत. शिक्षक आम्हाला मॉडर्न टेक्नॉलॉजीने शिकवतात. ऍक्टिव्हिटीज आमच्या शिक्षणाला बनवतं इझी आणि सिंपल आणि आम्ही भविष्यासाठी तयार. लीड एक अशी सिस्टम जी आपल्या शाळेला आंतरराष्ट्रीय दर्जाची बनवते. निवडा तीच शाळा जी असेल पावर्ड बाय लीड. आपलं पुन्हा स्वागत आहे आपल्या कार्यक्रमात आठवणींची शिदोरी आणि तुम्ही ऐकत आहात 83.8 FM रेडिओ मेहफिल. आता आपण इतके पुढे आलोच आहोत तर स्पर्धांविषयी बोलूया. आम्ही आमच्या शाळेत आणि इतर शाळांमध्ये असलेल्या अनेक स्पर्धांमध्ये भाग घेतलाय. आणि तू? हो, मी पण खूप वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घ्यायची, जसं की चित्रकला, नृत्यकला, निबंध लेखन आणि हस्ताक्षर. अर्चिता, तुला माहिती आहे का, मी दरवर्षी हस्ताक्षर स्पर्धेमध्ये भाग घ्यायचो. त्याचे कारण असे होते की मला असं वाटायचं माझं हस्ताक्षर सगळ्यात छान आहे. त्या हस्ताक्षरावरून मी पहिलाही यायचो, पण तो खालून. हो,
हे सगळं तर होतच राहील, पण आता येऊया शाळेच्या शेवटच्या टप्प्यावर, आणि ते म्हणजे अंतिम परीक्षा. परीक्षा? परीक्षाने माझं नाटक जणू काही वेगळंच आहे. याबद्दल काय सांगू तुला? थांब जरा. त्याआधी आपण वसंत बापट यांचे हे गाणे आपण आपल्या प्रेक्षकांना ऐकूया. हे गाणं श्यामची आई यातून घेण्यात आले आहे. छम 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 छटी लगे छम छम विद्या येई घम घम छम 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 छटी लगे छम छम विद्या येई घम घम छम 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 मोठ्या मोठ्या मिशा मोठ्या मोठ्या मिशा डोळे एवढे एवढे लाल संतोषीचा पत्ता नाही खप्पड तो निघाल संतोषीचा पत्ता नाही खप्पड तो निघाल शाळेमधल्या पोरांना हा वाटे दुसरा यम छम 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 ऐ ग छडी लगे छम छम विद्या येई घम घम छम 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 तर आता सांग तुझं आणि परीक्षेचं नातं. तर गोष्ट आहे 8वीच्या अंतिम परीक्षेची. मला आजही आठवतंय, त्या दिवशी माझा मराठीचा पेपर होता. माझा पेपर छान लिहित होतो मी. इतक्यात मागून एका मुलीने कागदासारखं काहीतरी माझ्याकडे फेकलं. त्या मुलीचं नाव मला अजूनही आठवतंय. तिचं नाव रिया होतं. मग सर आले आणि त्यांनी तो कागद उघडून पाहिला आणि मला विचारलं, हे तू काय करतोय? मी म्हटलं, सर हे माझं नाहीये, त्या मुलीने फेकलंय माझ्याकडे. सरांनी दोघांचे पेपर बघितले आणि कळलं की त्या कागदावरचे अक्षर आणि तिचे अक्षर एकसारखं आहे. नंतर सर तिला मुख्याध्यापकांकडे घेऊन गेले, पण सरांनी तो कागद घेताना माझं सुद्धा नाव घेतलं होतं. तेव्हा शेजारच्या वर्गात माझ्या ट्युशनची एक मैत्रीण होती. तिने माझं नाव ऐकलं आणि ट्युशनमध्ये जाऊन सरांना सगळं सांगून टाकलं. ट्युशनमध्ये सर्वांसमोर सरांनी म्हटले की तू पेपरमध्ये कॉपी करत होतास का? मी त्यावेळी म्हटले नाही. त्यावेळी माझी बहीण सुद्धा त्याच ट्युशनमध्ये होती. तिने हे सगळे ऐकले आणि घरी जाऊन आई वडिलांना सांगितले. मग त्यांनी मला विचारले हे काय चालू आहे. मी त्यांना सगळं खरं खरं सांगून टाकलं की मी एक्झाममध्ये काहीच नाही केलंय, ते सगळी चुकी त्या मुलीची होती आणि माझा त्यात काही दोष नव्हता. हे ऐकून मला काहीतरी आठवलं आहे की शाळेच्या परीक्षेमध्ये फसवणूक करून यश मिळालं तरी आयुष्याच्या परीक्षेमध्ये फसवणूक करून यश मिळवता येत नाही. त्यासाठी तुम्हाला मेहनतच करावी लागते. अगदी बरोबर बोललीस. शाळेच्या गोष्टी अशा आहेत की आपण जितकं बोलू तितकं कमीच वाटतं. याचसोबत तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी राहिल्याबद्दल. आता आपली भेट होईल पुन्हा पुढच्या शनिवारी ठीक रात्री 8 वाजता. मी आहे अर्जय अर्चिता आणि मी आहे अर्जय आविष्कार आणि तुम्ही ऐकत होतात आठवणींची शिदोरी 83.8 FM रेडिओ महफिल, जिथे आम्ही देतो आठवणींच्या शिदोरीला उजाळा. आता आम्ही तुम्हाला कार्यक्रमाच्या शेवटच्या गाण्यासोबत सोडून जात आहोत, त्याचा तुम्ही आस्वाद घ्या. कुठे कधी हरवले कसे कोण जाणे, सुचितले त्यांच्या गाणे. नभाच्या मनाला पडे घोर आता, उखाणे कसे सोडवावे. कसे वागले कळ्यांचे फुलाची प्रेरणा, कधी वाढले हे दुरावे कळे ना जुरे